आमची चर्चा चालू आहे. चर्चा मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो. बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही. तर म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती. परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत. आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्षाएवढी आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्यावर करतोय शिवसेनेबरोबर. आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही. हो, मी तेच बोललो आता. नेमकंच बोललो मी. काही सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या वेळी निवडून आलेले, त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमचं पक्षाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे चर्चेचा. एक जागा मनसेला सोडली गेलेली आहे, त्यामुळे थोडासा वाद आहे. ठीक आहे, चर्चा आहे ना, त्याच्यात अशामध्ये कॉमेंट्स करणं योग्य नाही. चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू. आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्वाचं. तिथं प्रत्येक पक्षाला, आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. एकीकडे चर्चा करताय परंतु दुसरीकडे काही जण असं म्हणतायत की लवकरच शरद पवार जे आहेत ते एनडीए मध्ये सामील होतील. संजय शिरसाटांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना अशा प्रकारचं वक्तव्य मंत्र्यांनी केलं. मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडीबरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल. मुंबईत काँग्रेस सोबत देखील चर्चा सुरू आहे. काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसशी आमची पूर्वीपासून आघाडी आहे, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून कुठे कुठे लढणार आहे आपला? आता कसं आहे, 30 तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे. त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोणाशी अलायन्स करतंय याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकात करतोय. पहिले मराठी पुरा करिए ना पहिले. ओके, प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते. मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला. आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील तिथं बाबर म्हणून एक शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं. त्यांनी विधानसभाही लढवली, यश आलं नाही त्यावेळी, पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते
गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही, पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत. त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला, पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आप महाराष्ट्र में आए थे, 2 घंटे चर्चा हुई क्या? बड़ी बैठक 2 घंटे चर्चा हुई और उस चर्चे में महाराष्ट्र की सद्यस्थिति की बात हुई, साथ में मुंबई महानगर पालिका के चुनाव में हमारी पार्टी महाविकास आघाड़ी का घटक पक्ष है, इसलिए हम उनसे चर्चा करने के लिए खास तौर पे आए थे और हमारी कोशिश ये रहेगी कि हमारा और उनका गठबंधन हो. हमारी चर्चा काफ़ी हद तक सकारात्मक हुई है, लेकिन हमारे कुछ सिटिंग सदस्य हैं, उनके ऊपर शिवसेना का क्लेम है और उनका और मनसे का कोई अंडरस्टैंडिंग हुआ है, उसके कारण कुछ दिक्कतें आ रही है और इसीलिए चर्चा आज पूरी नहीं हुई. हम अपेक्षा करते हैं कि आने वाले कुछ दिनों में उसके ऊपर कुछ अच्छा निर्णय हो सके. कांग्रेस से भी आपकी चर्चा जारी है क्योंकि कांग्रेस जो है वो उद्धव जी और राज ठाकरे इनके साथ नहीं लड़ रही है, अकेले लड़ रही है, तो कांग्रेस को भी आप लोगों ने प्रस्ताव दिया है कुछ सीटों का? कांग्रेस से हमारे पार्टी के अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश के उनसे चर्चा करने वाले थे, आज ही चर्चा करने वाले थे. देखो, हम महाविकास आघाड़ी के घटक पक्ष हैं और हमारी कोशिश है कि सारी महाविकास आघाड़ी अगर जुट के इस मुंबई महानगर पालिका में काम करे तो रिजल्ट्स काफ़ी अच्छे आ सकते हैं और इसीलिए हम दोनों से बात कर रहे हैं. और मुझे लगता है कि जब तक 30 तारीख को अंत में नॉमिनेशन फॉर्म भरा नहीं जाता तब तक काफ़ी हद तक चर्चा चालू रहेगी और मुझे अपेक्षा है कि इसमें से अच्छी कुछ बात सामने आएगी. पुणे में और पिंपरी चिंचवड में अजीत दादा की पार्टी के साथ आपकी पार्टी की बातचीत शुरू है, तो वहाँ पर अमोल कोल्हे और सुप्रिया की भी बातचीत चल रही है. कैसे इसको देखते हैं, क्योंकि वो सत्ता में भी है, फिर आपके साथ भी अलायंस कर रहे हैं, इसको लेकर भी सवाल उठाए जा रहे हैं. मैं भी ये बात टेलीविज़न पे देखी. हमारे हर शहर के जो पार्टी के प्रमुख कार्यकर्ता है, नेता है और बहुसंख्यक कार्यकर्ता है, उनकी ये कोशिश रहेगी, ऐसा मुझे लगता है कि जहाँ हमें कंफर्टेबल होगा वहाँ पे जाके अलायंस होना चाहिए, लेकिन प्रायोरिटी कांग्रेस और शिवसेना को रहेगी. अब उसमें वो दोनों शहर जो है उसमें अजीत पवार जी के और हमारी पार्टी जब एक थी तब काफ़ी नगर सेवक हमारे चुन के आए थे और इसीलिए उनसे एक पॉसिबिलिटी असेस करने की कोशिश हमारी पार्टी की तरफ से हुई है. लेकिन हमारी बात कांग्रेस और शिवसेना के साथ भी चल रही है, पुणे और पिंपरी चिंचवड में नहीं, लेकिन मुंबई में चल रही है.